नमस्कार, अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्रांगण आणि नागपंचमी विशेष हे नागयुगल कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला पांढरे, काळे, लाल किंवा हिरव्या कलरचे मोती वापरायचे आहेत. हे 5 नंबरचे मोती असणार आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला एका 50 नंबरच्या वायरमध्ये 4 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि गाठीच्या जवळच्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. तर जेणेकरून आपल्याला एक छोटासा असा एक चौकोन जो आहे तो इथे मिळेल. ठीक आहे. तर बघा, एवढी प्रोसेस झाल्यावर आपल्याला आता इथे आम्ही 3 मोत्यातनं सुई फिरवून घेतलेली आहे, जेणेकरून ते व्यवस्थित घट्ट असं बसेल. त्यानंतर आपल्याला परत 2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि 1 मोती मागे करायचा आणि समोरच्या एका मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर हा जो आकार आहे, आपण इथे शेपूट जे असतं ते बनवण्याचा इथे सुरू आहे. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे आता काय करायचं, तर ज्या मोत्यातनं आपण सुई काढली होती त्याच्या जस्ट अपोजिटला जो मोती आहे त्या मोत्यातनं परत सुई आपल्याला वापस टाकायची आहे. ठीक आहे. म्हणजे तो जो चौकोन होता त्यातल्या एका उजव्याकडच्या मोत्यातनं आपण सुई काढली, हे 2 मोती ओवले आणि त्यानंतर त्याच्या डाव्याकडच्या मोत्यातनं सुई आपल्याला टाकायची आहे. ठीक आहे. त्यानंतरनं आपल्याला समोरच्या 2 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे आणि हा जो चौकोन आहे त्याचा टोकावर यायचा आहे. आता इथे आपल्याला रंगीत मोती यूज करायचे आहेत. तर 1 हिरवा आणि 2 पांढरे मोती आपण इथे यूज केलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं आत्ता सुई काढली होती त्याच मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला समोर जायचं आहे. हिरव्या मोत्यातनं वरती जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत, म्हणजे 2 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. तर ह्या 2 मोत्यातनं सुई फिरवून घेतल्यावरती आता आपल्याला फक्त प्लेन 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. तर 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घेतल्यानंतरनं आता ज्या टोकातल्या मोत्यातनं आपण सुई काढली होती त्याच मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला टाकून घ्यायची. त्यानंतर परत आपल्याला 2 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे आणि सेंटरचा जो टोकाचा जो मोती आहे तिथे यायचा आहे. त्यानंतर परत रंगीत मोती वापरायचे आहेत. तर यावेळी पहिले 2 पांढरे मोती ओवायचे आणि त्यानंतर 1 हिरव्या कलरचा मोती ओवायचा आहे. त्यानंतरनं ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं सुई आपल्याला परत एकदा काढून घ्यायची आहे आणि समोरच्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. ठीक आहे. सेम प्रोसेस आपल्याला आता रिपीट करायची आहे. एकदा हिरव्या रंगाचा चौकोन येईल आणि एकदा प्लेन पांढऱ्या कलरचा चौकोन येईल. तर आता पांढरा चौकोन आपल्याला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी परत 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर परत 2 मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या साईडला फिरवून घ्यायची आहे. तर आता परत रंगीत मोती येणार आहे. तर पहिले 1 हिरवा मोती आणि त्यानंतरनं 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं आत्ता सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा आपल्याला सुई येथे काढून घ्यायची आहे. ठीक आहे. परत आपल्याला सेंटरला यायचं आहे, म्हणजेच हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला समोर करून घ्यायची. 2 मोत्यातनं आपल्याला सुई ही समोर फिरवून घ्यायची आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला परत पांढरा कलरचा चौकोन येणार आहे. पांढऱ्या कलरचा चौकोन येईल त्यासाठी आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. तर बघा, आपण हे नाजूक दिसण्यासाठी म्हणून इथे 50 नंबरचे मोती यूज केलेले 5 नंबरचे मोती यूज केलेले आहेत. त्यानंतरनं परत आपल्याला 2 मोत्यातनं सुई फिरवायची आहे आणि परत 2 पांढरे आणि 1 हिरव्या कलरचा मोती ओवून घ्यायचा आहे. तर सेम हेच पॅटर्न आपल्याला रिपीट करत जायचं आहे. तर अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर परत आता 2 मोत्यातनं सुई काढून घ्यायची आणि 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. 1 रंगीत चौकोन बनेल आणि 1 पांढऱ्या कलरचा चौकोन बनेल. तर आता रंगीत चौकोन बनलेला आहे. आता पांढऱ्या कलरचा चौकोन बनेल त्यासाठी 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. तर ही आपली जी नाग आहे त्याची बॉडी जी आहे सेंट्रल ती इथे आपण तयार करत आहोत. तर बघा, परत 2 मोत्यातनं सुई आपण समोर फिरवून घेतली. आता बघा, ही आपली स्ट्रक्चर असं दिसणार आहे. आता जेवढं लांब तुम्हाला हवं असेल तेवढ्या वेळेस तुम्हाला असंच रिपीट करायचं आहे. त्यानंतरनं शेवटी आपल्याला काय करायचं, 3 पांढऱ्या कलरचे मोती आणि 1 काळ्या कलरचा मोती आपल्याला इथे ओवून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे लाल कलरचा मोती देखील यूज करू शकता. त्यानंतरनं काळ्या कलरच्या मोत्याला मागे करायचं. समोरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं त्या मोत्यातनं सुई काढल्यावरती 2 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आणि खाली ज्या चौकोनातनं आपण मोती काढली होती ना, चौकोनातल्या ज्या मोत्यातनं सुई काढली होती ना त्याच मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि हा जो पोर्शन आहे तो आपला नागाचा जो तोंडाचा जो पार्ट आहे तो इथे तयार झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरच्या एका मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्याला नागमोडी वळण जे आहे ते द्यायचं आहे. त्यासाठी परत 4 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत
आणि काय करायचं, तो जो सेंटरचा जो हिरवा चौकोन आहे ना तो सोडून टाकायचा, रंगीत चौकोन सोडून त्याच्या समोरचा जो चौकोन आहे पांढऱ्या कलरचा त्यातला जो एकदम कडेचा जो मोती आहे, साईडचा मोती, त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. तर व्हिडिओ बघाल तर तुम्हाला इझिली लक्षात येऊन जाईल. त्यानंतर आता काय करायचं, समोरच्या 4 मोत्यातनं आपल्याला सुई फिरवायची आहे. ठीक आहे. आणि तो जो हिरवा मोती आहे त्याच्या समोर जो पांढऱ्या कलरचा चौकोन येतो, हिरव्या चौकोनाच्या खाली जो पांढऱ्या कलरचा चौकोन होतो त्या चौकोनातल्या अलीकडच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे परत पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई येथे काढून घेतलेली आहे. आणि सेम जसं आधी केलं होतं 4 पांढऱ्या कलरचे मोती ओवले होते, तसेच इथे परत आपल्याला 4 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि मधला चौकोन स्किप करायचा आणि त्याच्या समोरचा जो पांढरा चौकोन आहे त्या पांढऱ्या चौकोनातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. आता ह्यावेळी काय करायचं आहे, खालच्या चौकोनामध्ये जायचं. ठीक आहे, शेवटचा चौकोन. त्यासाठी परत हा जो मधला हिरवा चौकोन आहे तो सोडायचा आणि ह्यावेळी 4 नाही तर टोटल 6 मोत्यातनं आपल्याला सुई फिरवायची आहे. म्हणजे आपल्याला अपोजिट साईडला यायचं आहे. आता आपल्या डावीकडचं जे वळण आहे ते आपण बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला उजवीकडचं बनवायचं, त्यासाठी आपल्याला उजवीकडे यायचं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपण 6 मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे. तर इथे 6 मोत्यातनं सुई काढल्यावर परत जसं मागे आपण केलं होतं 4-4 मोती ओवले होते, तेच सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. 4 मोती ओवायचे आहेत, मधला हिरवा कलरचा चौकोन सोडून टाकायचा आहे आणि त्याच्या समोरचा जो पांढरा चौकोन आहे त्या चौकोनातला कडेचा जो मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघाल तर तुम्हाला इझिली लक्षात येऊन जाईल हे कसं आपल्याला हे नागमोडी वळण द्यायचं आहे. तर जेवढं लांब तुम्ही केलं असेल तेवढं आता इथे आपल्या दोन्हीकडे म्हणजे 2-2 त्रिकोण जे आहेत ते तयार झालेले आहेत. तर तुम्ही अजून लांब केलं असेल तर तुम्ही ही प्रोसेस असंच रिपीट करत जायची आहे. ठीक आहे. तर इकडच्या साईडला म्हणजे उजव्या साईडला देखील आपल्याला त्या सेम मागच्या वेळीप्रमाणेच 4-4 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आपला हा जो नाग आहे तो इथे बनवून घ्यायचा आहे. तर सेंटरला जे आपण इथे हिरवे मोती यूज केलेले आहेत, तुम्ही लाल कलरचे मोती देखील यूज करू शकता किंवा पिवळ्या कलरचे मोती देखील छान वाटतील. तर तुम्ही कोणत्या कलरमध्ये हे नागयुगल बनवणार आहात हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर आपण इथे दोन्ही डिझाईन दोन्ही कलरमध्ये बनवून दाखवलेलं आहे. त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं, दोन्ही साईडला असे 4-4 मोती येऊन झाल्यावरती जी सुई आहे ती 2-3 मोत्यातनं फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी डिझाईन आहे ती व्यवस्थित घट्ट अशी बसेल. त्यानंतर गाठ मारायची आहे आणि एक्स्ट्राचा जो धागा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथे आपण हे जे आहे आपलं फायनल लुक असं दिसणार आहे. तर एक आपण लाल कलरमध्ये बनवलेला आहे आणि एक ग्रीन कलरमध्ये बनवलेला आहे. तर तुम्हाला जो कोणता आवडता कलर असेल त्या कलरमध्ये तुम्ही हे बनवू शकता किंवा मग बॉडीला तुम्ही ब्लॅक कलर आणि तोंडाला लाल कलर असं देखील तुम्ही बनवू शकता. तर हे असे सुंदर असे छोटेसे आणि एकदम इझी वेमध्ये बनणारे नागयुगल बनून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.